मित्रांनो, इथे आल्यावर लस्सी जरूर प्या. मार्लेश्वर कोकणातील सह्याद्रीच्या घनदाट आणि निसर्गरम्य कुशीत वसलेले जागृत देवस्थान म्हणजे मार्लेश्वर. गाडी धाव लागली रत्नागिरीच्या दिशेने. रस्त्यात लागणारी घरे, मंदिरे, माणसे हे पाहत जाणं माझा छंद. चौकशांती समजले आंबा घाटातून उजव्या हाताला मार्लेश्वर मंदिर लागते. मग ठरले मार्लेश्वर मंदिर पाहायचे. डोंगराला वळसा घेत गाडी आंबा घाट पार करत होती. आंबा घाटची वळणे जास्त धोकादायक नाहीत. हाच आंबा घाट पावसाळ्यात मात्र अतिशय देखणा, जसा आपला मुंबईकडचा खंडाळा घाट. मार्लेश्वरला जाण्यासाठी आंबा घाटाच्या उजव्या हाताला हा बोर्ड दिसतो. येथून मार्लेश्वराला यू टर्न घ्यावा. आपण हा घाट सेक्शन करून आलो आणि इथे आल्यावर इथून आपल्याला राईट यू टर्न घ्यायचा आहे मार्लेश्वर मंदिरासाठी. देवरुख 28, मार्लेश्वर 15 आणि कळकदरा 0. सदरचा बोर्ड हा नवीन अपडेटचा आहे. गाडीने यू टर्न घेतला मार्लेश्वरासाठी. मार्लेश्वराला जाणारा रस्ता थोडा खराबच बरं का. मध्ये मध्ये वाहने हळू चालवावी लागतात. रस्त्यावरून जाताना अनेक गावे लागतात. या गावातून जाताना रस्त्यावरची घरे मात्र पाहायला विसरू नका. येथे मोठी आणि कौलारू घरे तुम्हाला हमखास पाहायला मिळतील. रस्त्यावरची घरे, मंदिरे पाहता पाहता मार्लेश्वराचे प्रवेशद्वार जवळ कधी आले हे कळलेच नाही. आमच्याकडून गाडीचे 30 रुपये घेतले. आज भाविकांची गर्दी जरा कमी दिसत होती. उसाचा रस काढणाऱ्या मशीनला लावलेला घुंगरांचा आवाज एक वेगळीच धून देत होता. इथे हा आवळा सरबत आहे, हा ऑरेंज सरबत, हा कोकम सरबत, हा ऑरेंज, ही लस्सी आणि हा मँगो सरबत. कितीला आहे सरबत? हे सगळं 20 रुपयाला. सर्व सरबत 20 रुपयाला आहे आणि लस्सी 30ला आहे. पण लस्सी एकदम सुंदर आहे मित्रांनो, मस्त एकदम. मित्रांनो, इथे आल्यावर लस्सी जरूर प्या. इथे मिळणारी लस्सी अतिशय मधुर, म्हणून 2 ग्लास मी सहज ढकलले. आणि तसेच माझ्याबरोबर माकडानेही चान्स मारला. आम्ही थोडा नाश्ता करून प्रवास सुरू केला. मित्रांनो, या पायऱ्या 530 आहेत आणि साधारण 15 ते 20 मिनटात चढून होतात. पायऱ्या लांब लांब आहेत, त्यामुळे थकवा लागत नाही. श्री मार्लेश्वर मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील मारळ या गावाजवळ वसलेले आहे. इथे निसर्गनिर्मित गुहेत भगवान शंकराचे जागृत शिवलिंग आहे. काय बनवतात हे? पेढा. कंदी पेढा म्हणतात काय याला? गुळाचा कुंदा आहे, कंदी पेढा आहे, कलाकंद पेढा आहे. बरं, आता इथे काय करतायत तुम्ही? ते गुळाचा पाक चालू आहे तुम्हाला. गुळाचा पाक करून तर गुळाचा कुंदा बनवायचा. हा गुळाचा पाक बनवतो, गुळाचा पाक घ्यायचा, खवा टाकून पेढा बनवायचा. त्यामध्ये खवा टाकणार आणि एकदम फ्रेश बनवून देतात तुम्ही. मारळचा देव म्हणजेच मारळ अधिक ईश्वर असे म्हणून या जागृत देवस्थानाचे नाव मार्लेश्वर हे नाव पडले असावे. फॅन टॉयलेट मित्रांनो, फार गरम होत आहे आणि भाविक वर चढून येत आहेत. त्यांना थकवा लागतो आणि त्यांच्यासाठी इथं बसायला खुर्च्या पण आहेत आणि फॅन पण ठेवला आहे. आणि तुम्हाला इथे सरबत वगैरे, लस्सी, जशी खाली लस्सी आपण पिली तशी इथेही मिळते. कोकमाचे काही प्रकार इथे पाहायला मिळाले. आंबट आहेत आणि ही गोड आहेत. अच्छा, हे पॅकेट 50चं आणि ते पण 50चं पॅकेट आहे. कोल्हापूरवरून येताना आंबाघाट, कळसदरा येथून
खडीकोळवण मार्गे मार्लेश्वर सुमारे 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसेच मुंबईवरून येताना देवरूख हातीव मार्गे सुमारे 18 किलोमीटरच्या अंतरावर मार्लेश्वर आहे. आपण मंदिराजवळ पोचलो आहे. उंच डोंगरावर असलेले हे स्थान हिरव्यागार वनराईने नटलेले आहे. मंदिराचा परिसर डोंगरांनी वेढलेला स्वच्छ आणि सुंदर आहे. मित्रांनो, खूप मोठा डोंगर आहे. इथेही उंच डोंगर आणि ह्या डोंगराच्या खाली हे मार्लेश्वर मंदिर आहे. मंदिराचा गाभारा गुहा स्वरूपात असून त्याला 3.5 फुटी प्रवेशद्वार आहे. मुख्य प्रवेशद्वारा शेजारी छोटीशी देवळी आहे. या देवळीतील गणेश मूर्तीचे प्रथम दर्शन घेऊन भाविक मार्लेश्वराचे दर्शन घेतात. आणि इथून वाकून आपल्याला जायचं आहे. अरे बापरे, गुहेत प्रवेश केल्यावर एक मार्लेश्वराची आणि दुसरी मल्लिकार्जुनाची अशा 2 स्वयंभू शिवपिंडीचे दर्शन होते. या काळोख्या गुहेत शंकराच्या पिंडीपुढे लावलेल्या समया आणि निरंजनाचा मंद उजेड असतो. स्वयंभू देवस्थान आहे. आपोआप प्रगट झाले, कुणी तयार केलं नाही, काही नाही. इथं सापांचं वास्तव्य जास्त आहे. मल्लिकार्जुन आणि मार्लेश्वर हे दोघे भाऊ असून मल्लिकार्जुन हा मोठा भाऊ असल्याचे मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी भरणारी यात्रा ही या देवस्थानाचा मुख्य उत्सव मानला जातो. या दिवशी भगवान शंकर आणि आई पार्वती यांचा लग्न सोहळा थाटात पार पाडला जातो. श्रावण महिना, महाशिवरात्री, दत्त जयंती या दिवशी येथे भाविकांचा महासागर लोटतो. श्रीशैल्य मल्लिकार्जुनचे प्रतीक होते. इथं प्रतीक होते. श्रीशैल्यचं शिवलिंग आहे ना, छोटा आहे, बरं बरं. सेम तसंच आहे. मकर संक्रांतीच्या यात्रेला अंदाजे 2 लाख भाविक दरवर्षी हजेरी लावतात. या मार्लेश्वर मंदिराच्याच खाली मित्रांनो दत्तगुरूंचं मंदिर आहे. मुख्य मंदिर बघून आल्यावर मुख्य मंदिराच्या खालच्या बाजूला श्री दत्ताचे मंदिर आणि गगनगिरी महाराजांचा श्रद्धाश्रम आहे. आणि ते समोर मंदिर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी थोड्या पायऱ्या चढाव्या लागतात. वर आल्यावर आपल्याला डाव्या हाताला श्री दत्तांचे मंदिर आणि उजव्या हाताला श्री गगनगिरी महाराजांचा श्रद्धाश्रम दिसतो. हा संपूर्ण परिसर डोंगराच्या कुशीत वसलेला आढळतो. तिन्ही बाजूने उंच डोंगरांनी वेढलेल्या या स्थानाचे आकर्षण म्हणजे 200 फूट उंचीवरून पडणारा धारेश्वर धबधबा. सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणारा हा धबधबा पुढे 52 नदी म्हणून वाहतो. देवाचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू केला आणि आहे का तिथं आहे ना. पायऱ्या उतरताना सापाचे दर्शन झाले. कुठं बघितलं तुम्ही? सांगून बरं का, इथं साप पण आहे. साप पण असतो. गेला तो काय तिथं आहे ना, तिथं आहे की ह्या झाडीत नाही गेला, हलतोय तिथं. हालतंय, पानं खाली पडते. असं होतं, आम्ही घेऊ त्याला असं ठसते. हे काय तो काय चालाय बघतो, वर चालाय. तो काय वर चालाय, तो चालाय.
ते जाणून दिसला नाही आता तो काय आहे बघितलं. तिथं आहे आहे का पट्ट्या पट्ट्याचा आहे पट्ट्या पट्ट्याचा हिरवा तो काय फार इथं? आहे. नाही दिसला मला.